कोयनूर कोलिवली वैभव पाटील आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आणि त्याच्यासोबत आपण पाहतोय प्रशांत काटसकर. हे दोन बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. त्यांच्या विरोधामध्ये गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय प्रज्वल दलवी. मान्यवर आपल्यामधून रजा घेत असताना आपण पाहतोय. धन्यवाद, आपण या ठिकाणी आलात, या स्पर्धेची शोभा वाढवलीत. आपल्यामधून रजा घेताना आपण पाहतोय मान्यवर विजय महाराज आपल्यामध्ये उपस्थित होते. त्यांच्या समवेत आलेले मान्यवर विनोद कदम आणि नंदकुमार शेलार या सर्व मान्यवरांचे धन्यवाद, आभार व्यक्त करतोय की आपण या स्पर्धेमध्ये आलात. महत्वाचं आपलं वेलातलं वेल काढून या स्पर्धेकरिता भेट दिली आहे म्हणून धन्यवाद. आपल्यामधून रजा घेत असताना आपण पाहतोय मान्यवर वळणार आहोत. लगेचच आपण मैदानाच्या दिशेने त्या ठिकाणी सामना रंगणार आहे. कोलिवली विपक्ष धोंडा बडवली. दोन्ही आजूबाजूचे संघ आहेत, ते आपले संघ आहेत. दोन्ही संघांमध्ये मॅच रंगताना आपण पाहणार आहोत. फलंदाज आपण पाहतो स्ट्राईक एंडला प्रशांत काटेसकर आणि नॉन स्ट्राईकला आपण पाहतो वैभव पाटील. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रज्वल. पहिला चेंडू अगदी आपण पाहतो इनफिल्डच्या आतमध्ये मिडॉनचा क्षेत्ररक्षक पुढे सरसवलेत, फील्ड केलाय आणि एक धाव संघाचं खातं देखील ओपन केलंय. शुभेच्छा आल्यात कोलिवली संघाकरिता. पेंटिंगच्या दुनियेतील राजा माणूस माननीय श्री निलेश पाटील यांच्याकडनं कोलिवली संघाकरिता शुभेच्छा आल्यात, धन्यवाद आपलं देखील. चला तर बोलूयात सामन्याच्या दिशेने. वैभव पाटील स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. आता गोलंदाज पाहतोय प्रज्वल. वैभव नक्कीच मागच्या सामन्यामध्ये वैभव याची काय कामगिरी राहिली होती. अगदी त्याच्या बॅटमधनं 42 धावा पाहिल्या होत्या. त्यावेळेस पहिला चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता, हलक्या हाताने खेळून काढला. हेलिकॉप्टर जरूर उडवायचं होतं, मात्र आपण पाहिलं असेल ना हा तेज तर्रार यॉर्कर लेनचा चेंडू क्रिकेटचं ब्रह्मास्त्र म्हटलं जातं. कितीही मोठा फलंदाज असला ना तर तो या चेंडूला सन्मान देणं त्याला भाग पाडलं जातं आणि ते सन्मान देत असताना आपल्याला पाहायला मिळतात. प्रज्वल यांनी तो चेंडू हाताळलाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय प्रशांत प्लस पुन्हा एकदा थोडंसं आपण पाहतोय त्या लाईन पासून मिस झालेत. ओव्हर बी चेंडू इनफिल्डच्या वरनं बुडवलाय, सरळ स्टेट आलाय. 4 धावांसाठी प्रशांत याच्या बॅटमधनं चमकार. पुढील चेंडू प्रशांत करिता. यावेळेस आपण पाहतोय स्विंग अँड मिस. यज्ञेश दलवी जर फलंदाजी करिता आले आणि त्यांनी जर षटकार लगावला तर विक्की म्हात्रे यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. मुख्य प्रवेशद्वारासमोरच्या गाड्या आहेत, विनंती आहे ज्यांच्या गाड्या आहेत त्यांनी त्या गाड्या काढायच्या आहेत. आपले मान्यवर येणार आहेत, त्यांना येण्याकरिता अडचण होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. यावेळेस देखील अप्रतिम चेंडू होता, पुन्हा सन्मान दिलाय आणि त्यानंतर आपण पाहिलं असेल क्षेत्ररक्षकांनी देखील पूर्ण एफर्ट्स लावून हा चेंडू देखील फील्ड केलाय. ज्या गाड्या आहेत मुख्य प्रवेशद्वाराच्या इथे दुचाकी पार्क केल्यात, विनंती असेल की आपण तिथून थोड्या काढायच्या आहेत तिथनं गाड्या, कारण आपले मुख्य अतिथी येणार आहेत. थोड्या वेळामध्ये त्यांचं आगमन होईल आणि त्या गाड्या येण्याकरिता कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही याची दक्षता घेऊन त्या गाड्या काढा, तिथनं विनंती असेल. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये खेळ चालू आहे. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या आपण पाहतोय 7 या अंकावर. पुन्हा स्ट्राईक एंडला आपण पाहतोय वैभव. एक चेंडू फेस जरूर केलाय वैभव याने. यावेळेस मिस टाइम शॉट आहे, जेलची संधी एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. कोणत्याही प्रकारची चूक न करता जेल स्वीकारली जाईल आणि त्यानंतरचा हा जल्लोष पाहू शकता. महत्वपूर्ण विकेट.
असताना आपल्याला पाहायला मिळालं. वैभव पाटील आऊट झाल्यानंतर तो जल्लोष देखील आपल्याला पाहायला मिळाला, कारण टाबूक होता डोंडावडवली संघाला. वैभव पाटील किती मोठी विकेट धरू शकते आणि ती विकेट देखील आली. पहिल्या षटकाला अगदी आपण पाहायला गेलं ना तर 4 मिनिटाचा कालावधी तुम्ही खर्च केलाय. 2 षटकाकरिता तुम्हाला 10 मिनिटाचा कालावधी आहे. 10 मिनिटांमध्ये तुम्ही षटक कंप्लीट करू शकले नाहीत तर तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल तेव्हा एक क्षेत्ररक्षक 38 सर्कल मध्ये असेल, याची देखील दक्षता घ्यायची आहे. चला लगेच खेळाला सुरुवात करूया. नवीन फलंदाज आलेत. राहुल काटेसकर नवीन फलंदाज. लॉंगॉनला आपण क्षेत्ररक्षक बांधतोय, आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली. अक्षय पाटील, त्यांना KL राहुल या नावाने ओळखलं जाते, तेच लॉंगॉनला आपण पाहतोय क्षेत्ररक्षक करत असताना. चला सामन्याला होत्या सुरुवात. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय प्रशांत, नवीन गोलंदाज आवेश. आवेश पहिल्या चेंडूवर अगदी पाहतोय खूप जोराने अपील केली जाते. लाऊड अपील पाहायला मिळते. अपील मध्ये आपण पाहायला गेल्या ना उत्साह खूप जास्त होता, मात्र विश्वास कमी आणि पंचांनी ती अपील फेटाळून लावली. अगदी पाहिलं असेल अप्रतिम चेंडू होता, खोलवर टप्प्याचा चेंडू, व्हाईट यॉर्कर स्वरूपाचा चेंडू होता आणि त्यावर आपण पाहिलं असेल बॅट फलंदाजाची खाली पिचवर लागली होती, आवाज देखील आला होता, मात्र आपण पाहिलं अपील देखील गेली, अपील फेटाळून लावली. प्रशांत आहे. दोन्ही बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये बाद आहे. प्रशांत आणि राहुल ही बंधूंची जोडी कशा प्रकारे खेळ घडेल. यावेळेस ओव्हरपिच चेंडू उडवलाय, जरूर उडवलाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील, मात्र क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं चेंडू ट्रॅव्हल झाला, वाईड इश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आलाय. प्रशांत याच्या बॅटमध्ये 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद डीजे. अगदी पाहिलं असेल ओव्हरपिच चेंडू होता, त्याचा बरोबर फायदा उचललाय. परफेक्ट टाइम आणि त्यानंतर स्वीट साऊंड बॅट मधला आपल्याला ऐकायला मिळालं. 6 धावांसाठी षटकार आलाय. यावेळेस ऑफसाईडला पंच केलाय, जागा बनवून केलेत, क्षेत्ररक्षक नाही आहेत डीप मध्ये. हा षटकार नंतर आलाय. 4 धावांसाठी चौकार प्रशांत याच्या बॅट मधनं. मध्ये षटकार आला आणि त्यानंतरचा हा चेंडू आपण पाहिला असेल ना, थोडा आपटून टाकण्याचा प्रयत्न झाला आणि त्यानंतर त्याचा पुरेपूर फायदा उचलला. शेवटपर्यंत बॉलवर नजर टिकून ठेवली होती आणि त्यावर पंच केला आणि 4 धावांसाठी चौकार आलाय. मापोली संघाचे प्लेयर्स जे पडद्यावर बसलेत त्यांना विनंती आहे थोडेसे मागे सरकून बसा. पडद्यावर बसलेत तुम्ही. यावेळेस पुढील चेंडू पुन्हा एकदा स्लॉग स्वीपचा वापर केलाय. मिस टाइम शॉट आहे. चेंडू हवेत आहे, जरूर झेल सुटली आहे मला तरी वाटतं तिथे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय. नक्कीच 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्यात. नक्कीच स्वीप केलं होतं, झेल सोडली त्या ठिकाणी स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आणि आपण पाहिलं असेल तर त्याच्यानंतर 2 धावा देखील. ही झेल जर स्वीकारली असती ना तर अजून एक विकेटचं पतन देखील पाहायला मिळालं असतं. दबाव मात्र आता कोलिवली संघावर असतं, मात्र ती झेल सोडली आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळालं 2 धावा देखील पळून पूर्ण केल्यात. धावसंख्या आपण पाहतोय 19 या अंकावर. पुढील चेंडू आवेश. यावेळेस पुन्हा आपण पाहतोय ऑफसाईडला फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न जरूर करतायत. थर्ड मॅन वरून क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचलेत. उचलून फेक केली जाईल. या चेंडूवर मात्र एकच धावा असेल. अगदी पाहायला गेलं ना तर पहिल्या षटकामध्ये धावा खूपच कमी आल्या होत्या, 7 धावा होत्या आणि त्यानंतरचा हा षटक आपण पाहिला असेल तर प्रभावी ठरलाय फलंदाजी करत असताना. महापोली संघ अरबाज लक्ष असू द्या. कैलास पाटील यांची विनंती आहे की तुमचे प्लेयर जे आतमध्ये बसलेत ना त्यांना बाहेर घ्या. कैलास पाटील यांनी तुमच्याकरिता विनंती केली. यावेळेस पुन्हा आपण पाहतोय जेलची संधी जरूर निर्माण झाली होती. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये पुन्हा जेल सोडली. अगदी आपण पाहिलं असेल ना धोंडावडवली संघाचा उल्लेख केला तर मागच्या सामन्यामध्ये देखील 5 जेल सोडल्या होत्या आणि आता देखील 2 जेल सोडल्यात. आतापर्यंत आपण पाहिलं असेल तर प्रशांतची जेल सोडली स्क्वेअर लेग मध्ये आणि आता जेल सोडली डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये राहुलची मला तरी वाटते होते.
दोन षटकाचा खेळ समाप्त झाला आणि दोन षटकाच्या अखेरीस आपण स्कोरबोर्डवर धावसंख्या पाहतोय 22-22 रन्स. तर आपण डबल डिजिट मध्ये धावसंख्या पाहतोय. पहिल्या षटकामध्ये अगदी पहिल्या 7 धावा आल्या होत्या आणि या षटकामध्ये तब्बल 15 धावा आल्यात. अर्थात हा षटक फलंदाजी करत असताना कोलिवली संघाकडनं प्रभावी ठरताना आपल्याला पाहायला मिळतात. वैभव पाटील बाद झाल्यानंतर ती जबाबदारी खांद्यावर घेत असताना हे दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. तिथे रस्त्यावर ज्यांनी गाड्या पार्क केल्यात त्या काढायच्या आहेत. आमचे मान्यवर येत आहेत, त्यांची गाडी येण्यासाठी अडचण निर्माण होते. विनंती असेल गाड्या लवकरात लवकर काढा, अन्यथा तिथे ज्या गाड्या आहेत त्यांची हवा काढण्यात येईल. लक्ष असू द्या, ज्यांच्या गाड्या आहेत त्यांनी तिथून काढा लवकरात लवकर, अन्यथा हवा काढण्यात येईल. आयोजकांची विनंती आहे. अगदी आपण पाहायला गेल्यानंतर दोन षटकाकरिता परफेक्ट आणि कंप्लीट 10 मिनिटाचा टाइम दिलं होतं आणि त्या टाइमामध्ये पूर्ण केलेत 10 मिनिटांमध्ये. आणि आता आपण पाहतोय नवीन गोलंदाज झालेत गोलंदाजी करिता उमेश दलवी. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय प्रशांत. यावेळेस प्रशांत पुढे सरसावले होते. मिस टाइम शॉट, हवेत चेंडू आहे. क्षेत्ररक्षक थोडेसे राहिले दूरवर. त्याच्यानंतर बॅकअप देखील आलाय. वन बाउन्स चेंडू उचलून फेक केला जाईल. या चेंडूवर देखील 2 धावा आल्यात. लॉफ्टेड शॉट खेळायचं होतं थोडंसं आपण पाहिलं असेल. या चेंडूवर बाउन्स होता वेगळी आणि त्याच्यानंतर आपल्याला पाहायला मिळतंय की मिस टाइम शॉट आणि त्यानंतर आपण पाहिलं हा हवेत जरूर चेंडू होता, मात्र क्षेत्ररक्षक थोडेसे दूर. 2 धावा जरूर आल्यात. प्रशांत यावेळेस अगदी आपण पाहतोय स्लॉट मध्ये चेंडू उडवलाय. स्टँड अँड डिलिव्हर सरळ फेकून दिलाय स्लॉट मध्ये. 6 धावांसाठी प्रशांत याच्या बॅट मध्ये आलाय. षटकार. राहिलं होतं आतापर्यंत, तो फॉर्म मध्ये नव्हता, थोडं स्ट्रगल राहिलं होतं. मात्र महत्वपूर्ण मॅच मध्ये त्यांनी त्याचा फॉर्म आपण पाहतोय. बडे मॅच का बडा खिलाडी म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये, कारण ही महत्वपूर्ण मॅच आहे आणि त्या महत्वपूर्ण मॅच मध्ये त्या प्रकारची खिली देखील साकारताना आपल्याला पाहायला मिळत आहे. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झालेत राहुल जरूर, मात्र स्ट्राईक आता प्रशांतकडे असेल. ही जमेची बाजू जरूर असेल. धावसंख्या आपण पाहतोय हा दिशा चेंडू अव्वंतर धाव अजून एक स्कोरबोर्ड मध्ये ऍड केली जाईल. धावसंख्या 32 रन्स. अगदी हा चेंडू आपण पाहिला असेल प्रशांतच्या अगेन्स्ट दिशाईनं हाताळलाय. थोडंसं दबाव नक्कीच असेल, कारण एक षटकार आला त्यानंतर दुसरी धाव देखील नव्हती त्या ठिकाणी. स्वतःकडे स्ट्राईक ठेवून घेतली, कारण इन्फॉर्म फलंदाज आहे. पुन्हा उडवलाय, स्लॉक केलाय जरूर. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी आणि जेल. काय घडलंय त्या ठिकाणी, काय घडलंय नक्कीच निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल जरूर.
जो काही डिसिजन असेल तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. मात्र धोंडावडवली संघ आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. या ठिकाणी शुभागमन झालंय रघुनाथजी घरत यांचं, जे या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम. पंचांचा जो निर्णय येईल तो दोन्ही संघांना मान्य करावा लागेल याची देखील दक्षता घ्यायची आहे. इथून कोणताही खेळाडू किंवा बाहेरून कोणताही प्रेक्षक आतमध्ये येणार नाही. जर आलेत तर पेनल्टी लगेच दिली जाईल, लगेच पॅनलाइज केले जाईल. जो काही डिसिजन आहे ते अंपायर डिस्कस करतायत, त्यानंतर पोहोचवलं जाईल. चला धोंडावडवली संघ तोपर्यंत क्षेत्ररक्षण सजवा. दोन्ही टीमचे 12th मॅन इथे आहेत. क्षेत्ररक्षण सजवा. लाईव्हला सर्व क्लिअर आहे. चला क्षेत्ररक्षण सजवा धोंडावडवली संघ. लगेच डिसिजन देखील तुमच्यापर्यंत पोहोचेल. यस, हा षटकार आलाय. हा षटकार जरूर दिलाय. आधी पाय, यस नक्कीच पंचांनी आम्हाला सांगितलंय की आधी त्यांचं पाय बाहेर होतं जरूर, त्यानंतर झेल देखील घेतली. मात्र षटकार आलाय. आपण पाहतोय प्रशांत याच्या बॅटमधनं हा षटकार आलाय आणि धावा आता पाहतोय स्कोरबोर्डवर 38 या अंकावर. धन्यवाद दोन्ही टीम्सचं, कारण तुम्ही सहकार्य केल्याबद्दल. चला बोलूयात पुन्हा एकदा सामन्याकडे. पुन्हा एकदा उडवला, अजून एक प्रशांत याच्या बॅटमधनं जाईल लॉंग ऑनच्या डोक्यावरनं. 6 धावांसाठी आलाय षटकार. प्रभाव पूर्णपणे झलकत असताना आपल्याला पाहायला मिळतं. दिशा इन चेंडू आलाय. आपण तर धाव देखील स्कोरबोर्ड मध्ये ऍड केली जाईल. धावसंख्या आपण पाहतोय स्कोरबोर्डवर 45 धावा. चला पंचांनी निर्णय दिलाय, जास्त डिस्कस करू नका विनंती असेल, कारण आतापर्यंत तुम्ही खूप सहकार्य केलं आणि त्याच सहकार्याची अपेक्षा आहे. चला उमेश, विनंती असेल जास्त वेळ खर्च करू नका, इथून तुम्हालाच टाइम होऊ शकतो. शेवटचा चेंडू शेष आहे. इथून षटकार हॅट्रिक कंप्लीट केली जाईल का? कारण आपण पाहिलं असेल कोलिवली संघ या आधी खेळताना वैभव याच्या बॅटमधून षटकार हॅट्रिक आली होती. आता प्रशांत षटकार हॅट्रिक कंप्लीट करेल का हे देखील पाहणार आहोत. फुल टॉस चेंडू, मिस टाइम शॉट आहे. चेंडू हवेत जरूर आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील, कोणत्याही प्रकारची चूक न करता झेल स्वीकारली जाईल या ठिकाणी. विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. शेवटच्या चेंडूवर विकेट जरूर आलाय. धावसंख्या आपण पाहिली असेल 45 रन्स आणि इथून विजय गिरतात धोंडावडवली संघाला 46 धावांची आवश्यकता असेल. धावांची आवश्यकता असेल आता इथून विजयाकरिता. चला टाइम सेट केलाय. विनंती आहे कोळिवली संघ आपण देखील लगेच क्षेत्ररक्षण सजवा, कारण अजून आपल्याला भरपूर सामने खेळवायचे आहेत. अजून आपल्याला सामने खेळवायचे आहेत. विनंती आहे आपण लवकरात लवकर मैदानात या. कोळिवली संघ आणि
चला तर लगेच क्षेत्ररक्षण देखील सजवा आणि धोंडापटवली संघ आपली देखील सलामीची जोडी वैयक्तिक पारंपरिक जोडी मैदानाच्या दिशेने रवाना करा आणि इथून आपण बाद 46 धावांची आवश्यकता आहे. प्रशांत काय केली साकारली आहे नक्कीच. ज्यावेळेस आपण पाहिलं असेल वैभवची विकेट आली त्यानंतर प्रशांत स्वतःने ती जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. तब्बल त्याच्या बॅट मधनं 15 चेंडूमध्ये 40 धावा आल्या आणि इथून पुढे 46 धावांचं आव्हान ठेवलं गेलं. 46 धावा कशा प्रकारे चेस केले जातील याचं धावतं समालोचन घेऊन येतील आमचे साथी समालोचक सुनील पाटील सर. धन्यवाद रोहित घोरले सर. पुणे एकदा सर्वांचं सरचं स्वागत. जे प्रेक्षक या मैदानाच्या भेटीला आले असतील त्यांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत, सरचं स्वागत. आपण पाहताय माऊली चषक 2026चा हा महासंग्राम. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला. पहिल्या सत्रामध्ये खूप चांगली बॅटिंग राहिली. बॅटर प्रशांतची आणि मजल मारता आली 45 धावांची. आता मात्र 46 चेस कराव्या लागतील. गावदेवी वीर बजरंग धोंडावडोली समोर हे लक्ष असेल. सलामीचे बॅटर्स आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. स्ट्राईक एंडला उमेश दळवी तर नॉन स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहतोय प्रज्वल दळवी. ही सलामीची जोडी आणि पहिलं षटक टाकण्याकरिता कोयनूर ऑफ कोलिवली वैभव पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. दुसऱ्या सत्राला होती सुरुवात. दुसऱ्या सत्रातील पहिला बॉल, पहिला चेंडू. चांगल्या पद्धतीची लाईन पाहायला मिळाली. उत्तर नव्हतं बॅटरकडे. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला पहिला. चांगल्या चेंडूची पूर्तता केली. ज्या पद्धतीने पाहिले तर लाईन आणि लेंथ अचूक टप्प्यावर हाताळली गेली, डिलिव्हर केली गेली. वैभव पाटील पुणे एकदा दुसरा चेंडू टाकण्याकरिता. यावेळेस खोलवर टप्प्याचा समोर. यावेळेस पंचांचा इशारा काय आला आहे तो पाहण्यासारखा असेल. नो बॉलचा इशारा. ओव्हर स्टेपिंग झाली आणि त्या दरम्यान पाहिलं तर अतिरिक्त आणि बॅटच्या सहाय्याने याच्या 2 धावा फलकावर जोडल्या जात आहेत. 2 धावेने धावफलक इथे मात्र आघात होत असताना फलकाचा आपण पाहतोय. स्वतःचं अकाउंट खुलं करत असताना बॅटर उमेश. स्ट्राईक एंडला प्रज्वल दळवी. 46 धावांचा पाठलाग करायचा आहे. मोठी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. फ्रीडचा फायदा उठवला जाईल का यावेळेस. ड्राईव्हचा स्ट्रोक पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये 30 सर्कलमध्ये चेंडू लाडवला गेला. एक सिंगल धाव. सिंगलच्या बढतीनं धावफलक 3 अंकावर. अकाउंट खुलं करत असताना आपण प्रज्वल दळवीला पाहिलं. एक धावावर हे दोन्ही फलंदाजी करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये वैभव पाटीलच्या विरोधामध्ये. यावेळेस समोर खेळलेत 20 क्षेत्रामध्ये. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत मात्र त्यांच्या आवाक्या बाहेर चेंडू निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर आणि त्यामध्ये पंचांचा इशारा आलाय नो बॉलचा. म्हणजे मिळते टोटल 5 धावा. जाईल का स्ट्राईक एंडला आपण पाहतोय उमेश दळवी हा बॅटर. संधीचं सोनं केले जाईल का हे पाहण्यासारखं असेल. यावेळी चेंडू हवेत आहे. फ्रीडचा फायदा उठवता आला आणि 1 धाव तर कंप्लीट केले. झेल सुटलाय त्यानंतर मात्र 2 धावा कंप्लीट करत असताना बॅटर उमेश दळवी. धावसंख्या 2च्या बढतीनं पुढे जात असताना जाऊन पोहोचली गेले. दुहेरी अंकामध्ये 10 अंकावर धावफलक. च्या षटकामध्ये पाहिलं तर अतिरिक्त धावांचा भरणा राहिलाय. त्यानंतर एक चौकार पाहायला मिळाला. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. फलकावर 10 धावा. गोलंदाज वैभव पाटील गोलंदाज ट्रॅकवर उमेश दळवीच्या विरोधामध्ये. यावेळेस ऑन साइडला टर्न केला गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत मिडविक क्षेत्रामध्ये.
एक सिंगल धाव, सिंगलच्या वरतीनं धावफलक जाऊन पोहोचेल 11 अंकावर धावफलक. 11 धावा फलकावर आहेत. पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ. 46 धावांचा पाठलाग करत असताना आपण गावदेवी वीर बजरंग ढोंडावडू टीमला पाहतोय. जरूर लक्ष मोठं आहे, परंतु क्रिकेटच्या मैदानामध्ये कुठलंही लक्ष मोठं नसतं, कुठलंही लक्ष छोटं नसतं. तुम्हाला मेहनत, कष्ट, धाडस, जिद्द मनामध्ये घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरावं लागतं. ह्या वेळेस रिव्हर्स अटॅम्प्ट करायचा होता. शॉर्ट थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडूला अडवलं गेलंय. एक सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या बढतीनं धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल. धावफलकावर धाव आपल्याला पाहायला मिळतात 12. पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. एकंदरीत आपण चेंडूंचा विचार केला तर 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. जरूर स्वेर मारा राहिला, अतिचा भरणा राहिला, परंतु त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेस विकेटच्या मागे चेंडू निघून चाललाय. चांगला झेल तिथे मात्र संपन्न केला गेलाय. पहिला धक्का लागतोय. उमेश दळवी बाद. कार्यकर्ते वर्धनजी भोईर साहेबांच्या माध्यमातून शुभेच्छा आले दोन्ही टीम करिता. खूप खूप धन्यवाद भोईर साहेब संपूर्ण आयोजनाकरिता आणि या दोन्ही टीम करिता शुभेच्छा आल्यात. खूप खूप धन्यवाद. त्या दरम्यान पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. अंतिम चेंडूवर विकेट मिळवली गेली. उमेश दळवीला माघारी परतवलं गेलंय. ज्या पद्धतीने पाहिलं तर 46 धावांचा पाठलाग करायचा आहे, परंतु पहिल्या ओव्हरमध्ये फक्त धावा पाहायला मिळतात 12. येणारे 12 चेंडूमध्ये आपण विचार केला तर अजून विजयाकरिता धावा आवश्यक आहेत त्या 34. 12-34 असं समीकरण आहे, परंतु क्रिकेटच्या पटलावर पाहिलं तर हे समीकरण मोठं जरूर वाटतंय, परंतु ते सोपं करावं लागेल ह्या दोन्ही बॅटरला. चला मॅचला सुरुवात करायची. तर आपण पाहतोय शुभ आगमन होत असताना कव्वाड गावचं हे गोड व्यक्तिमत्व सरपंच सँडीबाई संदेशजी गुरव साहेबांचं शुभ आगमन होत असताना आपण पाहतोय. आपलं सरचं स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहतोय सन्माननीय संदेशजी गुरव साहेबांचं शुभ आगमन. सँडीबाई एक गोड व्यक्तिमत्व आपल्या व्यासपीठाला भेट देत असताना आपण पाहतोय. आपलं सरचं स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहतोय सँडीबाई संदेशबाई गुरव यांचं शुभ आगमन होत असताना, सरपंच कबाड यांचं शुभ आगमन आपण होत असताना आपलं सरचं स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न पाहिजे. आपलं सरचं स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. तर जाऊया मैदानाच्या दिशेने. ज्या पद्धतीने पाहिलं तर 12 धावा पलकावर आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर अनंत थापसेला आणलं गेले दुसऱ्या षटकाकरिता. समीकरण असेल गावदेवी वीर बजरंग ढोंडावली टीम समोर 12 मध्ये 34 बनवावे लागतील विजयाकरिता. यावेळेस स्ट्रोक चांगला आहे, परंतु श्रेष्ठ आहे लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. त्याच्या डोक्यावर चेंडू निघून चाललाय. हा येतोय धमाका सिक्सर. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. प्रज्वल दळवीच्या बॅट बनवणारा हा धमाका सिक्सर आपण पाहिला. कष्ट आणि धाडस केल्याशिवाय स्वप्न पूर्ण होत नसतात आणि धाडस मात्र या बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळाला. धावसंख्या पाहिली तर 6च्या बढतीनं जाऊन पोहोचले गेले. 18 अंकावर धावफलक. इरादे स्पष्ट केलेत या बॅटरनं. स्वागत केलंय गोलंदाजाचं. यावेळेस ऑप्शनचा बाहेरचा चेंडू जाळ्यामध्ये अडकवलं गेलं होतं, परंतु झेल सुटलाय. जीवनदान मिळतोय बॅटर प्रज्वल दळवीला. त्यामध्ये एक सिंगलच्या बढतीनं धावफलक आपल्याला पाहायला मिळते 19 या आकड्यावर. जरूर ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता,
फलंदाजाला असं वाटलं होतं कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरमध्ये जो गॅप होता त्या गॅपमध्ये स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु संधी होती क्षेत्ररक्षकाला, दबडली गेली त्यानंतर मात्र एक सिंगल. स्ट्राईक एंडवर यावेळेस आपण पाहतोय बॅटर अक्षय पाटील अनंत दापसेच्या विरोधामध्ये. ह्यावेळेस वेग आहे परंतु लाईन चुकीची घडली. पंच आम्हाला दर्शवतात आणि दंडित केलं जाते गोलंदाजाला. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये एक धाव फलकावर जोडली जाते. धावसंख्या 1च्या बढतीनं 20 BC अंकावर धावफलक. अजून विचार केला तर 10 चेंडू 26 असं समीकरण. स्ट्राईक एंडला पुण्याचे एकदा अक्षय पाटील सज्ज होताना. ह्यावेळेस पुण्याची एकदा लाईन चुकीची पाहायला मिळते. पंच आमच्याकडे वळतायत, व्हाईट बॉलचा इशारा करतायत. धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना आपण पाहतोय 21-21. लाईन चांगल्या पद्धतीची ठेवावी लागेल, चांगले चेंडू डिलिव्हर करावे लागतील अनंत दापसेला. अक्षय पाटीलच्या विरोधामध्ये जरूर या षटकामध्ये षटकार आलाय परंतु कमबॅक करावा लागेल. ह्यावेळेस ऑन साईडला टर्न केला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे स्वर्ले क्षेत्रामध्ये, चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत एक सिंगल. सिंगलच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचेल 22-22 या अंकावर धावफलक. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आहे. एकंदरीत आतापर्यंत 9 चेंडूचा खेळ झालाय आणि त्यामध्ये 22 बनवल्या गेल्यात. आता इथून मात्र 9 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि विजयाकरिता धावा आवश्यक आहेत ते 24. तर आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय राकेश पाटील साहेबांचा शुभ आगमन होत असताना आपण दरम्यान चेंडू हवेत आहे. लांबी गाठली जाईल का? नाहीये, झेल पकडला गेलाय आणि विकेटचं पतन. तर आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय राकेशजी पाटील साहेबांचं शुभ आगमन होत असताना काल्हेर गावचे उद्योगपती, एक गोड व्यक्तिमत्व इथे मात्र शुभ आगमन होत असताना या स्पर्धेकरिता आपण पाहतोय त्यांच्या शुभ आगमन होत असताना आदरणीय सन्माननीय राकेशजी पाटील साहेबांचं शुभ आगमन, उद्योगपती काल्हेर यांचं शुभ आगमन होत असताना साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत, सरस स्वागत. आनंद दापसे आपण पाहतोय कमबॅक करत असताना पहिल्या चेंडूवर जरूर षटकार आलाय. त्यानंतर मात्र स्पेअर मारा पाहायला मिळाला परंतु जाळ्यामध्ये अडकवलं गेलं. अक्षय पाटील प्रज्वल दलवी बाद झालाय. यावेळेस ऑन साईडला काय घडलंय? चेंडू निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर चौकारा करिता. चौकाराच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचेल. ज्या पद्धतीनं पाहिलं तर 26 या आकड्यावर. इथून मात्र विचार केला तर समीकरण 7 चेंडू आणि विजयाकरिता धावा आवश्यक आहेत 23. समीकरण जरूर फलकावर मोठं वाढतंय परंतु हा निर्णायक चेंडू असेल. ज्या पद्धतीने पाहिला तर अजून एक मोठा फटका आला तर ते समीकरण मात्र शेवटच्या षटकामध्ये कमी पाहायला मिळेल. परंतु जर तरला मैदानाच्या आतमध्ये थारा नाही, तुमची मेहनत, तुमचे कष्ट खऱ्या अर्थाने मोजले जात आहेत. इथून मात्र कष्ट घेतले जातील का? जिद्द आणि आत्मविश्वासाने मात्र फलंदाजी केली जाईल का? अनंत दापसेच्या विरोधामध्ये यावेळेस ऑन साईडला चेंडू आणि बॅटचा संपर्क झालाय तेव्हाच मोहर लिहिला गेले 6 धाब्याची. हा येतोय धमाका सिक्सर.
6च्या बढतीनं जाऊन पोहोचले गेले 32 या अंकावर धावफलक. आता मात्र 6 चेंडू 14 धावेंची आवश्यकता. जिथे 12 मध्ये 34 ची आवश्यकता होती, आता मात्र 6 मध्ये 14 धावेंची आवश्यकता. म्हणजे या षटकामध्ये 20 धावा खर्च केल्यात गोलंदाज अनंत दाबसेनं. आणि ते समीकरण आहे एकंदरीत 6 मध्ये 14 वर येऊन ठेपलंय. मात्र अंतिम षटकाकरिता गोलंदाज कोणता आणला जाईल, कोणत्या गोलंदाजावर मात्र विश्वास ठेवला जाईल, विश्वास ठेवावा लागेल, तेव्हाच आपला संघ इथून मात्र विजयी होऊ शकतोय. त्याकरिता मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला मेहनत, कष्ट, जिद्द मनात घेऊन गोलंदाजी करावी लागेल. त्यानंतर मात्र यश हे नावाचं वाट्याला येऊ शकतंय, ते करावं लागेल त्या गोलंदाजाला. परंतु फलंदाजीच्या माध्यमातून पाहिलं तर आतापर्यंत कमालीची बॅटिंग राहिली. चला मॅचला सुरुवात करायची. 6 मध्ये 14 ची आवश्यकता आहे. गावदेवी बीरबजरंग धोंडावलो टीम समोर लक्ष असेल, परंतु गोलंदाज समोर लक्ष असेल. 6 मध्ये 14 धावा डिफेंड करायच्या आहेत. दोन्ही संघाला समान संधी असेल. सिकंदर स्पोर्ट्स मापोली टीमचा कॅप्टन आपण सज्ज राहायचंय. 6 चेंडू 14 ची आवश्यकता. चला मॅचला सुरुवात करायची. खूप उशीर झाला या मॅच करिता. कमालीची बॅटिंग राहिली या सत्रामध्ये. आपण विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 12 आल्या, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये अनंत दाबसेवर हल्ला चढवला गेला. 20 धावा त्या षटकामध्ये खर्च झाल्या. आता मात्र 6 मध्ये 14 करायचे आहेत. आता मात्र 6 मध्ये 14 इथून मात्र डिफेंड करावं लागतील या गोलंदाजाला. गोलंदाज ट्रॅकवर आपण पाहतो शरद, समोर बॅटर अक्षय. ह्यावेळेस ऑप्शनचा बाहेरचा चेंडू, पंच आमच्याकडे वळतायत, हा चेंडू स्वेर आहे अशी उद्घोषणा केली जाते. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली गेली 33. चांगली लाईन ठेवावी लागेल बॅटर समोर. यावेळेस बॅटची एज आहे आणि यावेळेस झेल पकडलाय का, हा मात्र प्रश्नचिन्ह असेल. ज्या पद्धतीनं पाहिलं तर पंच काय निर्णय आहे तो कळवायचा आहे. ज्या पद्धतीनं पाहिलं तर बॅटची एज होती आणि त्यानंतर मात्र झेल पकडला गेलाय. तर तिसऱ्या पंचांसाठी मागणी केली. विक्रमजी नाईक सर, आपण या पडताळणी केली जाईल. ज्या पद्धतीनं पाहिलं तर बॅटची एज घेतल्यानंतर मात्र झेल पकडला आहे की नाही हे आपण पडताळणी करत आहोत. चला विकेट मिळाले गेले. आता मात्र समीकरण आपल्याला पाहायला मिळते. 5 चेंडू 13. कमालीचा सामना चालू होण्या अगोदरच आम्ही दर्शवला होता आणि त्या पद्धतीचा सामना मात्र प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. तर मात्र 5 चेंडू 13 असं समीकरण. डावखुरी आताचा बॅटर आपण पाहतोय अभेश भोईर मैदानाच्या आतमध्ये. शरद या गोलंदाजाच्या विरोधामध्ये. या 5 मध्ये 13 होतील की मात्र विकेट मिळवली आहे त्या आत्मविश्वासाने मात्र गोलंदाज शरद इथून मात्र चेंडू डिलिव्हर करेल हे पाहण्यासारखं असेल. चला मॅचला सुरुवात करायची. यावेळेस फुल टॉस आहे. क्षेत्ररक्षक मिडविकेट क्षेत्रामध्ये चांगला झेल, तिथे मात्र वैभव पाटील संपन्न करत असताना जाळ्यामध्ये अडकवलं गेलंय. विकेटचं पतन.
केलं तर इथून 4 चेंडू आणि 13 धाब्यांची आवश्यकता. बॅक टू बॅक 2 विकेट मिळवले गेलेत. गोलंदाज शरद हा गोलंदाज हॅट्रिकवर उभा ठाकलाय, परंतु इथून मात्र न्यू बॅटर आपण पाहतोय प्रथमेश ठालके मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला सज्ज होईल. 4-13 4 चेंडू 13 ची आवश्यकता असेल. गावदेवी वीर बजरंग धोंडावड टीम समोर लक्ष असेल, परंतु ज्या पद्धतीने गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते ना, कमालीची राहिली आतापर्यंत. गोलंदाज तयार. 4 चेंडू 13. शरदचा पुढील चेंडू यावेळेस ऑन साइडला. इथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत वैभव पाटील, चुकी होणार नाहीये आणि विकेट हॅट्रिक मिळवली आहे शरद हा गोलंदाज. कमालीची गोलंदाजी. आणि म्हटलं जाताना स्पर्धा स्वतःची असेल तर येणारा प्रत्येक संकट माणूस कोणत्याही परिस्थितीतून पार करू शकतोय. फक्त स्वतःवर विश्वास पाहिजे आणि तो स्वतःवरचा विश्वास खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये या गोलंदाजाने दाखवला गेलाय. शरद आपण पाहतोय कमालीची गोलंदाजी करत असताना. इथून मात्र 3 मध्ये 3 विकेट मिळवल्या आहेत. आता मात्र 3 मध्ये 13 रोखायच्या आहेत. न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला जतीन भोईर, परंतु जतीनला हे सुद्धा कमी लेखून चालणार नाहीये. क्षमता आहे या बॅटरकडे. तर मात्र शरदच्या विरोधामध्ये मोठा स्ट्रोक खेळावा लागेल या बॅटरला. यावेळेस चांगली लाईन लेंथ आणि त्याचं उत्तर नव्हतं बॅटर जतीनकडे. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. आता मात्र प्रेक्षक आनंद घेत असताना आपण टीव्ही स्क्रीनवर पाहताय. पॅक क्राऊड खऱ्या अर्थानं या स्पर्धेकरिता आपण पाहतोय. या मैदानाच्या भेटीला आलेत त्या स्पर्धक प्रेक्षकांचं, क्रीडा रसिकांचं सरचं स्वागत. अनेक प्रेक्षक आपण पाहतोय वॉल कंपाऊंडवरून मात्र या मॅचचा आनंद घेत असताना, या स्पर्धेचा आनंद घेत असताना. यावेळेस फुलटॉसला मात्र पाठवला गेलाय सीमा रेषा पार. हा येतो धमाका सिक्सर. एक चेंडू आणि विजयाकरिता धावा आवश्यक असतील त्या 7. एखादा स्वेर चेंडू सामन्याची रंगत इथं मात्र वाढू शकतोय. जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत कोणता संघ विजय होईल हे भाकीत करणं चुकीचं. 1 चेंडू 7. यावेळेस ऑन साइडला आणि चेंडू निघून चाललाय चौकाराकरिता. मात्र विजय इथं मात्र संपादन केला जातोय गावदेवी कोलिवली टीम. अभिनंदन, हार्ड लक टू गावदेवी वीर बजरंग धोंडावडोली. आपण सुद्धा चांगला खेळ केलात. या स्पर्धेमध्ये आपण सहभाग नोंदविला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर आपण पुढील सामन्याचा नाणेफेक करणार आहोत. सन्माननीय संदेशजी गुरव साहेब आणि सन्माननीय राकेशजी पाटील साहेब यांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये या. आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. सिकंदर स्पोर्ट्स मापोली टीमचा कॅप्टन आणि आई गावदेवी कोली टीमचा कॅप्टन. तर आपण पाहतोय संडीबाई आणि राकेशजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. कोलिवली विपक्षात मापोली असा मोठा सामना आणि माऊली चषकाचा कॉल. नाणेफेक जिंकली, निर्णय कळवायचा आहे. बॅटिंग. धन्यवाद. बॅटिंग स्वीकारली. मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थान बनवायचंय. नाणेफेक जिंकली गावदेवी कोलिवली टीमने. बॅटिंग स्वीकारली आणि इथून मात्र हा सामना 3 षटकांचा असेल. टॉस जिंकलाय गावदेवी कोलिवली टीमने. प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि इन्व्हाइट केलंय क्षेत्ररक्षक करण्याकरिता सिकंदर स्पोर्ट्स मापोली टीमला. जशी मॅचला सुरुवात होईल आपण आवाज ऐकाल
रोहित गोरले सरांचा. आपण ऐकत राहा, पाहत राहा माऊली चषक 2026चा हा महासंग्राम. चला, जी लहान मुलं मैदानाच्या आतमध्ये फिरतात त्यांना विनंती आहे आपण मैदान सोडायचं आणि लगेच क्षेत्ररक्षण देखील सजवा, कारण आपल्याला आपण पाहतोय आजच्या दिवसातील हा क्वालिफायर सामना आहे, त्यानंतर एक सेमीफायनल आणि मेगा फायनल असे एकंदरीत 3 सामने खेळवायचे आहेत. तर तुम्ही स्पीडअप करा. जर तुम्ही इथून जर जास्त वेळ खर्च कराल तर या पुढील सामने 2 ओव्हरचे खेळवले जातील, याची देखील दक्षता घ्यायची आहे. म्हणून धन्यवाद तुम्ही time जास्त खर्च करू नका. रोहित गोरले सर. तर आपण शुभ सन्मान शाही सन्मानाकडे वळत आहोत. आदरणीय सन्मान्य संदेशजी गुरव साहेबांचा आपण शुभ सन्मान शाही सन्मान इथे मात्र संपन्न करत आहोत. सरपंच कबाड एक गोड व्यक्तिमत्व संडीबाई यांचा शुभ सन्मान आपण करत आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेचे जनक कैलासदादा पाटील यांच्या शुभ हस्ते केला जातो हा शुभ सन्मान. आदरणीय सन्माननीय संदेशदादा गुरव यांचा शुभ सन्मान आपण करत आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून हा शुभ सन्मान आपण करत आहोत. खूप खूप धन्यवाद संडीभाई, आपण उपस्थित राहिलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली. त्यानंतर आपण ज्यांचं नुकतंच आगमन झालं आदरणीय सन्माननीय राकेश पाटील साहेबांचा शुभ सन्मान आपण करत आहोत. उद्योगपती काल्हेर एक गोड व्यक्तिमत्व. या स्पर्धेचे प्रणेते कैलासदादा पाटील यांच्या शुभ हस्ते केला जातोय हा शुभ सन्मान.